नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता होणार बंद. ई केवायसी नंतर तुम्हालाही आला का हा मेसेज? बघा अपडेट. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय वाईट बातमी की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता बंद होणार आहे. आणि हा हप्ता कोणत्या कारणामुळे बंद होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींचा हा हप्ता बंद होणार आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा हा हप्ता इथून पुढे सुरू राहणार आहे, याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद होणार आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा सुरू राहणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासा देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यामधील लाखो ज्या महिला आहेत, या लाखो लाभार्थी महिलांना दिलासा देणारी जी आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ही आता सध्या एका मोठ्या अडचणीमध्ये सापडलेली आहे. आणि ही काय अडचण आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बघा, मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे ई केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका असल्याचे समोर आले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 3 महिन्यांचे काही लाडक्या बहिणींचे पैसे हे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत आणि त्यांना जानेवारी महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. जर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांपैकी कुठल्या पण महिन्यांचे पैसे जर मिळाले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमचे हे पैसे कसे मिळतील याविषयी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या समोर पुढे सांगणारच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने काही महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती. मात्र या प्रक्रियेत ऑनलाईन प्रश्नावली भरताना अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली गेली. विशेषतः घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत आहात का, या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यामुळे अनेक पात्र महिलांचे हप्ते हे थांबवण्यात आले. परिणामी सुमारे 1.5 कोटी महिलांचे 3 महिन्यांचे प्रत्येकी 1,500 रुपये असे एकूण हजारो कोटी रुपयांचे हप्ते हे अडकलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने काही महिन्यांपूर्वीच लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं ही प्रक्रिया बंधनकारक केलेली होती. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असतानाच ऑनलाईन प्रश्नावली भरताना अनेक महिलांनी चुकीची माहिती त्या प्रश्नावलीमध्ये भरलेली आहे. त्यामध्ये विशेषतः म्हणजे घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का असं विचारल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींनी हो किंवा इतर कुठला जो पर्याय असेल त्यामध्ये त्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहात का, या प्रश्नाचं उत्तर लाडक्या बहिणींनी चुकीचं दिल्यामुळे अनेक पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचे हप्ते हे थांबवण्यात आलेले आहेत. परिणामी सुमारे 1.5 कोटी महिला यांचे 3 महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकूण हजारो कोटी रुपये हे आतापर्यंत अडकलेले आहेत. हे हप्ते अद्याप त्या महिलांना मिळालेले नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, हप्ते अचानक बंद झाल्याने महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घर खर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण अशा दैनंदिन गरजांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की लाडक्या बहिणींना बऱ्याच संकटांना, अडचणींना समोर जावं लागत आहे. हे साहजिकच आहे, कारण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळालेला नाही. म्हणूनच लाडक्या बहिणींना ह्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर पुढे बघा, अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या तर काही गावांमध्ये महिलांनी आंदोलनाचा इशाराही दिला. महिलांचा वाढता रोष लक्षात घेता महिला व बालविकास विभागाने पुन्हा एकदा ई केवायसी दुरुस्तीची संधी दिली आहे. ही सुधारित प्रक्रिया ऑनलाईन असून यासाठी 31 मार्च पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला होता आणि अनेक ठिकाणी तर लाडक्या बहिणींनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. महिलांचा वाढता रोष लक्षात घेता शासनाच्या लक्षामध्ये आलं की महिलांचा रोष वाढत आहे आणि आपल्या सरकारने म्हणजेच महिला व बालविकास विभागाने पुन्हा एकदा ई केवायसी करण्याची संधी, ई केवायसी दुरुस्त करण्याची संधी ही वाढून दिलेली आहे. आणि ही संधी कुठपर्यंत वाढून दिलेली आहे तर ही संधी तुम्हाला 31 मार्च पर्यंत, म्हणजेच अजून फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिने ही संधी तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे महिलांनो. त्यासाठी तुम्ही तुमच्या जर ई केवायसी प्रक्रियेमध्ये काही चूक झालेली असेल आणि तुमचा हप्ता हा बंद पडलेला असेल तर तुम्ही तात्काळ ही ई केवायसी प्रक्रिया
ई केवायसी प्रक्रियेची दुरुस्ती ही तुम्हाला करून घ्यायची आहे. 31 मार्च याची ही अंतिम मुदत असणार आहे. 31 मार्चच्या अगोदरच तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर तुमचा ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सुरू करून घ्यायचा आहे महिलांनो. पुढे बघा, यावेळी प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली असून फक्त 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. याआधी ई केवायसी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. ग्रामीण भागातील महिलांकडे स्मार्टफोन नसणे, इंटरनेटची समस्या, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी न येणे, तसेच ऑनलाईन फॉर्म मधील अवघड भाषा समजत नसणे या कारणांमुळे अनेक महिलांची पडताळणी अपूर्ण राहिली. काही महिलांच्या नोंदी चुकीच्या झाल्याने पात्र असूनही त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. बघा लाडक्या बहिणींनो, यावेळी जी मुदतवाढ दिलेली आहे, तुमची ई केवायसी दुरुस्त करण्याची जी मुदतवाढ दिलेली आहे, या मुदतवाढीमध्ये तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे ई केवायसीची, ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे आणि यामध्ये फक्त तुम्हाला 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं ही द्यायची आहेत. आणि या आधीची जी तुम्ही ई केवायसी करत होता, त्या आधीच्या ई केवायसी मध्ये प्रत्येक प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी ह्या आलेल्या होत्या. यामध्ये तुमचं ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोन हा उपलब्ध नव्हता. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची समस्या उद्भवत होती आणि आधार कार्ड बँक खाते, बऱ्याच ज्या महिला आहेत त्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नव्हतं. त्यानंतर त्यांना ओटीपी येत नव्हता. याच कारणामुळे त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना ओटीपी येत नव्हता. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म मध्ये जी भाषा होती ही भाषा थोडी अवघड होती आणि हे अवघड भाषा असल्यामुळं बऱ्याच महिलांनी या प्रश्नांची उत्तरं ही चुकीची दिलेली आहेत आणि त्यामुळेच बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता ई केवायसी करून सुद्धा हा बंद करण्यात आलेला आहे. तरी महिलांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही की त्यांना आता ही चूक दुरुस्त करण्यासाठी सरकारनं 31 मार्च पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. तर ज्या महिलांनी ई केवायसी मध्ये त्यांची चूक झालेली आहे किंवा ज्या महिलांचा हप्ता हा बंद झालेला आहे, अशा महिलांनी तात्काळ आपल्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन ही ई केवायसी प्रक्रियेची दुरुस्ती तात्काळ करून घ्यायची आहे महिलांनो आणि आपला हा 1500 रुपयाचा हप्ता सुरळीत सुरू होईल. त्यानंतर पुढे बघा, आता अनेक महिलांना ई केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश संकेतस्थळावर दिसत आहे. मात्र काही महिलांना हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा संदेश मिळत आहे. असा संदेश मिळत असल्याने त्यांच्यामध्ये हा गोंधळ वाढला आहे. या संदेश येणाऱ्या महिलांपैकी काहींचे हप्ते आधीपासूनच सुरू असण्याची शक्यता आहे, तर काहींचे हप्ते कायमस्वरूपी बंद झाले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपल्या लाडक्या महिलांना ई केवायसी यशस्वी झाल्याचा एक संदेश त्यांच्या मोबाईलवरती किंवा त्या संकेतस्थळावरती तुम्हाला दिसत आहे. तुमची ई केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश तुम्हाला दिसत आहे. मात्र काही महिला अशा आहेत, काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा संदेश दिसत आहे. म्हणजेच त्यांचा जो आधार क्रमांक त्यांनी टाकलेला आहे तो आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा संदेश मिळत असल्याने त्यांच्यामध्ये मोठा गोंधळ उडाला आहे आणि या असा संदेश येणाऱ्या महिलांपैकी काहींचे हप्ते हे आधीपासूनच सुरू असण्याची शक्यता आहे, तर काहींचे हप्ते कायमस्वरूपी बंद झालेले असावेत अशी भीती आता महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे. पुढे बघा, महिला व बालविकास विभागाने महिलांना घाबरून न जाता शांतपणे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. गरज असल्यास अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा सेतू सुविधा केंद्राची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुधारित प्रक्रियेमुळे अडकलेले हप्ते लवकरच खात्यात जमा होतील असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी ही आहे की लाडक्या बहिणींना 31 मार्च पर्यंत ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची संधी ही देण्यात आलेली आहे आणि ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन या सरकारनं केलेलं आहे. आणि गरज जर असेल तुम्हाला तर तुमच्याकडे अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा सेतू सुविधा केंद्राची मदत घेण्याचा सल्ला हा लाडक्या बहिणींना आता सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की तुम्ही अद्यापपर्यंत तुम्हाला जर जानेवारी, त्यानंतर तुमचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचे हप्ते जर तुम्हाला अद्यापपर्यंत मिळालेले नसतील तर तुम्ही तात्काळ तुमच्या ई केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे महिलांनो, मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कुठल्या महिलांचा बंद होईल आणि कुठल्या महिलांचा सुरू राहील याबद्दल आता मी माहिती सांगतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणी इथून पुढे म्हणजेच 31 मार्चच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी मध्ये दुरुस्ती करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे. त्यामुळेच त्या लाडक्या बहिणींनी 31 मार्चच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा ई केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणी या 31 मार्चच्या अगोदर
म्हणजेच या 2 महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करतील, अशाच लाडक्या बहिणींचा हप्ता हा इथून पुढे सुरू राहणार आहे. अशा प्रकारे महिलांनो, मी कुठल्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद होणार आहे आणि कुठल्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा पुढे सुरू राहणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.